सत्रामध्ये जमवले आणि 57 धावसंख्येचं पाठलाग या ठिकाणी करायचंय गावदेवी कलोते रैती या टीमला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। सुरेश ऑन स्ट्राइक वरती असेल आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती करणला आपण त्या ठिकाणी पाहतोय। करण लेंडे रानसईचा खेळाडू आणि ऑन स्ट्राइक वरती आपण पाहतोय सुरेशला। बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय अविनाश वाघ, वाघाची वाडी टीमचा हा रफ्तार का सौदागर। पहिला चेंडू पंचाने त्या ठिकाणी वाईट बॉल दर्शवला आणि तदनंतर आपण पाहतोय की अंपायर त्या ठिकाणी दंडित देखील करतील। वन बाउन्सचा देखील इशारा आला। इथून पुढे तुम्ही आता चेंडू बाउन्स करू शकत नाही। अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी घेतलाय। लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज। राहुल बांगारे आणि काशी बांगारे यांच्याकडून खऱ्या अर्थाने ते पारितोषिक असेल, परंतु यावेळेस दमदार फटका पहिल्याच बॉलवरती वाईट आल्यानंतर भव्य स्वागत केलं फलंदाज सुरेशने आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा लाजवाब षटकार। थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट अगदी प्रशांत दादा ठाकूर एक कार्यशील आमदार त्यांच्या बॅनरचा वेध घेणारा येतोय हा दर्जेदार चौकार। पहिला आला षटकार, पहिला आला व्हाईट बॉल, त्यानंतर आला षटकार आणि पुन्हा एकदा चौकार येतोय। बॉल तयार आणि हा काय आपलातून फटका स्वतःला या मातीमध्ये झोकवून दिलं। या मराठमोल्या मातीमध्ये झोकून देत असताना हा फॉलिंग स्वीपचा दर्जेदार षटकार। वरती आता ओळखले खऱ्या अर्थानं सुरेशनं सरसेनापती गोलंदाज आपण अविनाश वाघला पाहतोय आणि त्याच्या आक्रमक त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आक्रमक केली करतोय फलंदाज स्वतःला अगदी मित्रमंडळी सिद्ध करत लाजवाब फलंदाजी सुरेशच्या बॅट मधून आलेला एक अजून एक दर्जेदार चौकार। आपलातून फटकेबाजी, सरळ बॅटनं धाबा, आडव्या बॅटनं धाबा, अगदी स्विचचे देखील फटके चांगले खेळतोय आणि पुन्हा एकदा हा स्ट्रोक खाबेमध्ये फसलाय चेंडू, परंतु बॉलनं सीमारेषा गाठलीये। सीमारेषा पार बिग 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 हिट ARPL मधील सिक्सर। खऱ्या अर्थानं दामणी गावचा हा खेळाडू आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज संघाचे पुरस्कर्ते काशीनाथ निरगुडा आणि बांगर यांच्याकडून खऱ्या अर्थानं टोटली 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज काश आणि काशीनाथ या दोन्ही संघ मालकांकडून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल। बॉल तयार पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये, परंतु कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाही। मिडॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, नाखुश व्यक्त करतोय खऱ्या अर्थानं नाखुशी व्यक्त करतोय गोलंदाज अविनाश वाघ। त्याच्यावरती हल्ले चढवले, आक्रमक ठरला, ज्या दिशेने फटकेबाजी करायची होती त्या दिशेनं पॉवर प्लेच्या P1च्या या पहिल्या षटकाचा मन मुराद आनंद लुटला खऱ्या अर्थानं आपण पाहतो या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आणि या पहिल्या षटकाच्या अंती एकूणच 10 फलकावरती धाव आहेत गावदेवी कलोते रैती टीमच्या 27 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात।
इथून पुढे आता कमबॅक शिवाय कुठलाही पर्याय नसेल. फिल्डिंग करत असताना स्वर्गीय हरी मिरकुडे प्रतिष्ठान वाकस या टीमसाठी. इधर आता शेवटचे 30 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. रन बॉल ची मॅच आपण या ठिकाणी आता पाहतोय. करण संघाचा कॅप्टन आहे, त्याने चांगली कामगिरी केली, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये त्यानं अविनाश वाघचा झेल सोडला होता. असं वाटलं होतं अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये बरसेल, परंतु आपण पाहतो त्याची बॅटिंग चांगली राहिली. 21 धावा त्यानं संघासाठी जमवल्या, परंतु गोलंदाजी करत असताना 27 गमावले देखील. काशीनाथ उघडा निरगुडा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. काशीनाथजी निरगुडा यांचं या ठिकाणी या संघाचे ते संघ मालक आहेत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रणेते आणि या स्पर्धेचे अध्यक्ष खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं सर्वतोपरी जबाबदारी खांद्यावरती घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या शब्दासाठी आपण पाहतोय की तुम्ही या ठिकाणी यावं. तुम्हाला ते आमंत्रित करतायत. महादेवजी पिरकट हे तुम्हाला आमंत्रित करतायत. तुम्हाला विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं. काशीनाथजी निरगुडा आपल्याला विनंती असेल की आपण मंचावरती यावं. महादेव शेठ पिरकट तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करतायत. या ठिकाणी चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. आता नक्कीच रिपीट करा गाणं, परंतु वेळ असल्यावरती. बोला तयार. स्विचिचा फटका फसलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये आणि महत्वाची विकेट फलंदाज खऱ्या अर्थानं करण लेंडे या चेंडूवरती होईल बाद. रायगड प्रीमियर लीग गाजतय एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजतय एक नंबर. आहे साऱ्यांची साथ आली गला बघा या मैदानावर. आहे साऱ्यांची साथ आली गला बघा या मैदानावर. आहे साऱ्यांची साथ आली गला बघा या मैदानावर. नक्की साऱ्यांची साथ आहे आणि आम्ही नेहमीच हेच उल्लेख करतो. तुम्ही अनेक जर एक झाला ना तर तुम्ही नेक असाल आणि खऱ्या अर्थानं ते सर्वजण एकत्र होऊन एक नेक आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. महत्वाची विकेट करण लेंडे त्या ठिकाणी बाद झाला आणि आता न्यू बॅटर पवन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. पवन न्यू बॅटर. हो काय चेंडू टाकला गोलंदाज रोशन या गोलंदाजानं परफेक्ट यॉर्कर टाकलं होतं, परंतु अगदी स्टंपच्या लाईन मध्ये असताना त्या इष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, परंतु ऑफस्टिकला धरून त्या चेंडूला टाकलं गेलं आणि तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी डॉट बॉल येतोय. डॉट चेंडूचे सांगता संपुष्टात येईल. धावफलक स्थिरावेल ते 31 या धावसंख्येवरती. परंतु यावेळेस दमदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनावं लागेल प्रेक्षक. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी दर्जेदार लाजवाब वॅकंट एरियामध्ये मारलेला हा चौकार. थँक्यू डीजे. महादेव पिरकट साहेबांचं हे गीत आणि या स्पर्धेचे ते अध्यक्षपद भूषवत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचा गाजावाजा होत असताना त्यांच्या जोडीला प्रकाशजी पवार उपाध्यक्ष आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत प्रकाशजी पवार आणि त्यांची देखील प्रचंड मेहनत. त्यांच्या सोबतीला शरद वाघे असतील, शरद टोंबरे असतील, तदनंतर आपण पाहतोय की जयेश पारदे असतील सदस्य, धनंजय पवार असतील सदस्य आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सचिव म्हणून काम पार पडतायत ते विष्णूजी खैर आणि त्यांची सर्वांची मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. बोला तयार. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आता त्या ठिकाणी आहेत. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 36 या धावसंख्येवरती. षटक संपलंय. धाव फलकावरती धाबा आहेत ते एकूणच 36 धाबा. 24 चेंडू आणि आता 21 धावसंख्येचं हे इक्वेशन आता राहिलंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पर षटकामध्ये जास्त धाबा जमवायच्याच नाहीयेत, प्रयत्नांची परिकाष्ठा करायचीच नाहीयेत, परंतु सिंगल डबलच्या साह्यानं देखील ही मॅच गावदेवी कळोते रेती संघ जिंकू शकेल. परंतु
राम शिंगवा यांचा बॅनर आहे समोरच्या बाजूवरती आणि रवी बांगारे त्यांचा देखील बॅनर त्या ठिकाणी आहे. त्या दिशेने जर त्यांच्या बॅनरला जर बॉल लागला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येईल. काश बांगारे यांच्याकडून खऱ्या अर्थानं ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज बॅनरला जर षटकार लगावला तर खऱ्या अर्थानं 1000 रुपयाचा कॅश प्राइज काश बांगारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येईल. त्या दिशेमध्ये षटकार येतील का, परंतु त्यापेक्षा मी तर म्हणेन ज्याच्या नशिबात असेल तर त्याला ते 1000 रुपये देखील मिळतील. फटका पसला अभयमध्ये झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शॉर्ट कव्हर वरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरा मोठा धक्का, दुसरा मोठा हादरा मिळतोय गावदेवी कळोते रैती टीमला. सतरार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. सतरार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव पीरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई. महादेव पीरगड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की महादेव पिरकट बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ते संघ उतरवत असतात आणि या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी आपण त्यांचा वरद 11 नाणिवली संघ हा खेळत असताना आपण पाहतोय. गतवर्षी तो संघ क्वालिफाय झाला होता, परंतु यावेळेस खऱ्या अर्थानं चॅम्पियन झाला होता गतवर्षी या आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि यावेळेस आपण पाहतोय फटका पसलाय. एक मॅच जरूर आम्हाला आठवते पहिल्या दिवसातील अश्विनी भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी धापलकावरती धावा आहेत त्या 36. 22 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 22 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. त्या मॅच मध्ये देखील असंच काहीतरी चित्र होतं. भाग्यश्री आणि अश्विनी 11 सारंग पालीवाडी आणि त्यांच्या अगेन दर्श 11 सुधागड या दोन संघादरम्यान जी मॅच पहिल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की षटकामध्ये तब्बल 21 का 22 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर धावसंख्येचा पाठलाग करायचा होता 57 आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमछाक उडाली होती दर्श 11 सुधागड टीमची. लक्ष्मण यांनी खऱ्या अर्थानं जर षटकार लगावला तर आपण पाहतो जयेश पारदी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी देण्यात येईल. षटकार लगावा लागेल. षटकार मारला तर खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि तिकडे महादेव पिरकट असतायत, त्यांना माहिती आहे की आता त्यांच्या कांद्याला कांदा लावून ते सातत्यपूर्वक असतात, म्हणजे त्यांना देखील पारितोषिक लावणं गरजेचं आहे. दिशा दिली चेंडू आता थांबणार नाही. आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. दरम्यान सीमारेषा क्लिअर करत दिमागाचा उपयोग. लक्ष्मण आता सांगतोय की मोठे पटके मारण्यापेक्षा 500 रुपयाला लोभण्यापेक्षा मी तर म्हणेन की या मॅच मध्ये आम्हाला जिंकणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला त्यांनी साथ दिली, दिमागाचा उपयोग केला, शांत डोक्यानं या पटक्याला त्यांनी खेचला आणि लक्ष्मणच्या बॅट मधून येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला आणि आता समीकरण बदलेल. 21 बॉल मध्ये आता 17 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल 42 या धावसंख्येवरती. 20 बॉल आणि आता विजयासाठी गरज आहे ती 15 या धावसंख्येची. एकूणच आपण पाहतोय 6 षटकांमध्ये धावा जमवल्या होत्या त्या 56 आणि 57 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा होता, परंतु लाजवाब बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आता नॉन स्ट्रायकर एंड वरचा फलंदाज सुरेशच्या पायाला मुंगे येत असतील. बराच वेळ तो नॉन स्ट्रायकर एंड वरती होता, त्याला मोठमोठे फटके त्यानं अगदी पहिल्या षटकामध्ये लगावले. ते देखील आपण पाहतोय गोलंदाज अविनाश वाघ, एक रफ्तारकार राजा म्हणून ज्याला ओळखलं जातं, आणि त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट काय जबरदस्त फटकेबाजी केली सुरेशनं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. बॉल चाललाय गोलीच्या वेगानं. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार.
पलसदरीचा जो मैत्री चषक झाला होता त्या मैत्री चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक खऱ्या अर्थाने पटकावली होती तो सुरेश. आपण मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहतोय बरसताना. चांगली बॅटिंग त्याची राहिलेली आहे. लक्ष्मण देखील तितकी चांगली साथ त्याला देतोय. 18 मध्ये आता 10 धावसंख्येची गरज आहे. 18 मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या आता 17 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. विजय त्या ठिकाणी बसले होते, आता ते उठलेत. त्यांना माहिती आहे की त्यांच्या गावचा खेळाडू लक्ष्मणने षटकार मारला तर महादेव पिरकड आणि जयेश पारदे यांच्याकडून देखील 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. एका षटकाराला आम्ही इथेच उल्लेख करतोय की एक षटकार जरी आला तरी त्यांच्या बॅट मधून तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी जयेश पारदे त्यांनी एटीएम ओपन केलंय. त्याच बरोबरीने आपण पाहतोय महादेव पिरकट या स्पर्धेचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून देखील 500 म्हणजे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आता सूर्य अस्ताकडे चाललाय म्हणजे ते 1000 रुपये उपयोग येतील. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. काय फलंदाजी करतोय. प्रत्येक फटके अगदी विकेटवरती पडून जडून तो फटकेबाजी करतोय, परंतु बॅटवरती लिहिलाय चेंडू घेतोय. चौकाराच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचेल ते 52 या धावसंख्येवरती. 57 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग. आता 15 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो कोणी आम्हाला नडतो तो कोणी दिसतो ढगात. सांगतोय फलंदाज सुरेश. आणि पुन्हा एकदा आपलातून फलंदाजी लाजबाब कामगिरी सुरेश साठी जोरदार टाळ्या वाजवा एकदा. काय जबरदस्त बॅटिंग त्यांनी संपूर्ण या मॅच मध्ये केलेली. आपल्यामध्ये असणारी जोर, आपल्यामध्ये असणारी गुणवत्ता त्यांनी स्पष्ट करत आपल्यामध्ये असणारे खऱ्या अर्थानं क्लास त्यांनी सिद्ध केला. आणि जबरदस्त बॅटिंग दामनी पलसदरी मैत्री चषकामध्ये खऱ्या अर्थानं बाईक मी का पटकावली ना त्याचं ज्वलंत उदाहरण, जिवंत उदाहरण त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. आणि सुरेश आपण पाहतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरेल. 9 बॉल मध्ये 40 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग. या षटकारासाठी अगदी महादेव पिरकड यांच्याकडून 200 रुपये